हाय, हाय, हॅलो, नमस्कार. आज मी तुम्हाला बाईकसोबत दिसत नाहीये, कारण आज विषय वेगळा आहे. तुमचीच रिक्वायरमेंट पूर्ण करायला आली आहे, कारण खूप साऱ्या कमेंट्स, खूप सारे मेसेजेस मला आलेत YouTube आणि Insta दोन्हीकडे, की तुझा मोटो ब्लॉगिंगचा सेटअप सांग. अर्थात मी खूप नवीन आहे ह्या बाबतीत, पण खूप सिंपल आणि एकदम कमी गोष्टींमध्ये मी तो सेटअप बनवलाय आणि खूप कमी कमी खर्चाचा आहे असं नाही म्हणू शकणार मी. खूप कमी गोष्टींमध्ये बनवलाय मी असं म्हणू शकते. कारण हे गोप्रोचं एक कवर आहे विथ अडॅप्टर बसेल असं. हा एक चिन माउंट आहे. हे गोप्रोचं अडॅप्टर आहे, कारण गोप्रोला दुसऱ्या कुठल्याही अडॅप्टरने आवाज येत नाही आणि गोप्रोला डायरेक्ट माईक सुद्धा कनेक्ट करता येत नाही. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा एक गोप्रो आहे आणि ऑब्व्हियसली तुमच्याकडे जे कुठलं हेल्मेट असेल ना ते तुम्ही वापरू शकता. आणि अर्थात मी Insta360 माझ्याकडे असल्यामुळे मी तो कधी कधी वापरते. मी याचा सुद्धा सेटअप सांगते. दोनच गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्यामध्ये, बाकी सगळं सॉर्टेड आहे. तर चला सुरू करूयात. कुठलं एक हेल्मेट घ्यायचं तुमच्याकडचं, जे हेल्मेट असेल ते, असं काही नाही स्पेसिफिक कुठलं हेल्मेट असावं. माझ्याकडे एक्सॉरचं एक्स क्रॉस सिरीजचं हेल्मेट आहे. हा एक चिन माउंट सॉरी, हा एक गोप्रोचा कवर घ्यायचा, ज्याला ना हे असं अडॅप्टर ठेवायला जागा आहे. इथे हे अडॅप्टर बसतं, एकदम परफेक्ट ते बसतं आणि इथे तुम्ही मग हे गोप्रोला लावू शकता. आता दुसरी गोष्ट महत्वाची, हा गोप्रो याच्यामध्ये एकदम परफेक्ट बसतो. इथे हे जे नॉट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसवू शकता. मी तुम्हाला बसवूनही दाखवेल. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि ही एक, हे तुम्हाला कुठल्याही एखाद्या गोप्रोच्या शॉपमध्ये रादर ऑनलाईन पण मिळेल. माझ्याकडे त्याच्या लिंक्स आहेत अमेझॉनच्या, मी त्या टाकेल. इथे हे अटॅच करायचं. हे जे काय हुक्स आहेत त्याच्यामध्ये हे पॅक बसतं. आता दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे आहेत ना ते तुम्हाला 2-3, मला वाटतं खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण माझ्याकडे 2 ऑप्शन्समध्ये हे एक डायरेक्ट फक्त असा गोप्रो राहील असा, कारण मी मोस्टली यूट्यूबसाठीच गोप्रोमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि इन्स्टालाही आडवेच व्हिडिओ टाकते. मी फार कष्ट घेत नाही. बट इन केस जर कुणाला यूट्यूबसाठी नसेल पाहिजे, फक्त इंस्टाग्रामसाठीच पाहिजे असेल ना, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन येतो जो 360 डिग्री रोटेट होतो. सो तुम्ही तुमचा गोप्रो जेव्हा कॅमेराला असा माउंट करता, तेव्हा तुम्ही एकदम इझिली बाईक चालवत असताना सुद्धा असा करून उभा व्हिडिओ काढू शकता. सो तुम्हाला जर यूट्यूबसाठी आणि इन्स्टासाठी दोन्हीसाठी हवा असेल ना, तर हा बेस्ट ऑप्शन आहे 360 डिग्री टर्न करणारा. तो कसा करेल मी तुम्हाला तो दाखवेल. सो असा आणि असा हे तुम्ही दोन्ही शॉट्स याच्यामध्ये घेऊ शकता. अगेन ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या हेल्मेटचं चिन माउंट. माझ्या हेल्मेटचा शेप थोडासा असा त्रिकोणी आहे समोरचा. सो मी हे एक चिन माउंट घेतलंय, ज्याची मी तुम्हाला अमेझॉनची लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. हे खूप इझिली अटॅच होतं. हे दिसतंय, हे उघडायचं आणि याच्यामध्ये एकदम इझिली बेल्ट सारखं अटॅच करून टाकायचं. गोप्रोसाठी एक महत्वाची गोष्ट आहे, खूप कमी लोकांना माहीत असेल. इवन मलाही या सगळ्या गोष्टींच्या, ह्या सगळ्या तामझामच्या आधी माहीत नव्हतं की गोप्रोला डायरेक्ट माईक कनेक्ट करता येत नाही. मला असं वाटायचं की गोप्रो घेतला आणि त्याला इथे कुठेतरी एखादा स्लॉट असेल आणि मोबाईलला जसं आपण माईक कनेक्ट करतो तसं आपण याला माईक कनेक्ट करू. पण हे खूप मोठा माझा तो भ्रम तुटला, कारण हे एक गोप्रोचंच अडॅप्टर येतं आणि हेच घ्यावं लागतं, दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं घेऊन चालत नाही. हे अडॅप्टर गोप्रोला कनेक्ट होतं आणि मग ह्याला तुम्ही माईक कनेक्ट करू शकता. इथे माईकसाठी जागा आहे. माईक मी कुठला वापरते हे खूप खूप लोकांचे क्वेश्चन्स होते. मेयोनाचा एक माईक आहे, तो मी आत्ता वापरते. त्याची पण लिंक टाकेल. सो हे गोप्रोचं अडॅप्टर, हा गोप्रो आणि हे गोप्रोचं कवर विथ अडॅप्टर बसेल असं. आणि हे जे काही माउंट्स आहेत त्याची मी लिंक तुम्हाला देईल. आता ज्या कोणाकडं Insta360 आहे पण गोप्रो नाहीये आणि तुम्हाला तरी पण ब्लॉगिंग करायचं आहे, तुमचा Insta360 तुम्हाला यूट्यूबसाठी वापरायचा आहे, तर याचं सुद्धा Insta360चं सुद्धा हे जसं गोप्रोचं अडॅप्टर येतं ना, तसं हे ओरिजिनल Insta360चं कंपनीचं अडॅप्टर येतं. ते तुम्हाला घ्यावं लागतं आणि देन मग तुम्ही कुठलाही माईक त्याला बसवू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. आणि सेम तुम्हाला मग हे असं एक कवर मिळेल. ते कवर, ह्याचं एक अडॅप्टर आहे ना Insta360चं, एकदम सॉर्टेड आहे. इतकंसं छोटंसं अडॅप्टर आहे. आय थिंक मी लावलेलं असावं, नाही आता नाहीये. एकदम छोटंसं अडॅप्टर आहे, त्याला तुम्ही माईक लावा आणि हा बाकीचा सगळा सेटअप, हा सेटअप आणि तुमचं हेल्मेट सॉर्टेड. हे माझं हेल्मेट, एक्सॉरची एक्स क्रॉस सिरीज आहे ही. मोटो ब्लॉगिंगसाठी परफेक्ट हेल्मेट आहे. हा गोप्रो विथ कवर, मी कवर लावला याला. आणि आणखी एक गोष्ट, जेव्हा आपण गोप्रोला कवर लावतो ना, तेव्हा हे काढायला लागतं, बॅटरीच्या वरचा कवर. सो त्याच्यामध्ये हा परफेक्ट बसतो या कवरमध्ये. मग तुमचा गोप्रो हा वॉटरप्रूफ राहत नाही, एवढं लक्षात ठेवायचं पावसाळ्यामध्ये हा मोटो ब्लॉगिंगचा सेटअप वापरताना.
विथ कवर गोप्रो. हे जे काही माउंट्स आहेत याचा मी लिंक प्रोव्हाइड करेल. हे चिन माउंट हेल्मेटचं आणि हे महत्त्वाचं गोप्रोचं ॲडॅप्टर. आणि हो, आणखी एक गोष्ट राहिली सांगायची. हा माझा माईक आहे, मेयोनाचा माईक आहे. मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. मला माहीत नाही मी करेक्ट प्रोनाऊन्स करते की नाही, बट आय विल प्रोव्हाइड लिंक. ओके, सॉर्टेड. हा गोप्रोचा विथ कवर गोप्रो घ्यायचा. त्याला हे तुमचं जे काही माउंट्स आहेत ना ते एकदम परफेक्टली बसतात. एकदम टाईट बसवायचे. हा स्क्रू इथे असा टाईट होतो. डन. माईक ॲडॅप्टर आहे जो फक्त आणि फक्त गोप्रो कंपनीचाच घ्यायला लागतो. दुसरा कुठलाही गोप्रोला चालत नाही. हा इथे असा ह्या कवरमध्ये, ह्या स्लॉटमध्ये एकदम परफेक्टली बसतो. आणि जर नाही बसला तर काहीतरी पेपर वगैरे जुगाड करून टाकायचा. डन. आणि हा तुमचा माईक आहे जो ऑलरेडी तुम्ही हेल्मेटमध्ये ना, मी माझ्या हेल्मेटमध्ये एक माईक एक सेलो टेपने आणि ह्या सगळ्या स्लॉट्समध्ये एकदम परफेक्ट बसवला आहे. हा एक माईक आहे. हा जेव्हा आपण गोप्रोचा ॲडॅप्टर लावतो त्याला तेव्हा हा माईक एकदम परफेक्टली हे करतो. आणि आता हे जे काय ॲडॅप्टर आहे ते तुम्हाला ह्या स्लॉटमध्ये टाकायचं आहे. म्हणजे हे ॲडॅप्टर आणि गोप्रो कनेक्ट होतात आणि ह्या माईकने आपल्याला आवाज येतो. एक्झॅक्टली असं झाला. हा गोप्रो, त्याच्यामध्ये आपण हा ॲडॅप्टर टाकला ह्या स्लॉटमध्ये. त्याला इथे एक स्लॉट आहे माईक कनेक्टरचा, तो माईक कनेक्ट केला. आणि हा परत एकदा दाखवते, इथे हा गोप्रोचा जिथे आपण चार्ज करतो ना गोप्रो, त्याच स्लॉटमध्ये हा ॲडॅप्टरचा एक हा पुट करायचा. म्हणजे गोप्रो आणि ॲडॅप्टर कनेक्ट होतात. हा माईक तुम्ही हेल्मेटमध्ये तुम्हाला जसा हवा आहे, जसं तुम्ही कम्फर्टेबल आहात तसं तुम्ही इथे जुगाड करून तो चिटकवू शकता. अँड देन लास्ट हे जे काही चिन माउंट आहे हे माझ्या हेल्मेटला एकदम परफेक्ट बसतं. कारण माझ्या हेल्मेटचा हा जो काही शेप आहे तो एकदम परफेक्ट आहे ह्या माउंटसाठी. तुम्हाला जर ॲमेझॉनला वगैरे मिळाला तुमच्या हेल्मेटच्या साईजनुसार किंवा ह्या शेपनुसार तुम्ही घेऊ शकता. बट मी याची लिंक टाकते आता डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही हा एकदम परफेक्ट असा बसवू शकता. तो एकदम टाईट बसतो, त्याच्यामुळं तो हलत वगैरे नाही. किती वारं असू देत, काही असू देत. हे घ्यायचं. इथे एक बटन आहे, हे याच्यामध्ये इन्सर्ट करायचं. एकदम सोपं आहे, एकदम. फक्त टाईट बसवायला लागेल. आत्ता मी फक्त तुम्हाला दाखवते म्हणून खूप टाईट नाही बसवलं आहे. आता काय करायचं, सगळा तुमचा हा सेटअप रेडी झाला ना, हे आहे, हे तुम्ही खालीवर कसंही तुम्ही फिरवू शकता. याच्यामध्ये फक्त इन्सर्ट करायचं अँड दॅट्स इट. तुम्हाला हवा तसा अँगल घ्यायचा असेल, थोडासा बाईकचा POV घ्यायचा असेल तर असा सेट करू शकता, असा सेट करू शकता. सो तुमच्या हिशोबाने कुठला अँगल तुम्ही बसवू शकता.